व्हॉट्सअप दिस इज तुमचं आरजे फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग आपण डायरेक्ट पेट्रोल पंपवरून चालू करतोय. हा पार्ट इकडे कळंबोलीला आहे आपण आणि इकडे पेट्रोल टाकतोय. तर दाखवतो हा ब्लॉग. तर पुढे थोडंसं ब्लॉग करतो पेट्रोल टाकून उद्या. तर लक्ष देतो इकडे. तर बघू शकता आपण आपल्या लालपरीमधून निघालो आता. चौघं निहाल इकडे, हर्षल आणि पाठी अक्षय. तर इकडे ट्रिपबद्दल बोलूया. तर आज आपण चाललो आहे मल्लिकार्जुनला, आमचं 9वं ज्योतिर्लिंग. चला पुढे घेतो जरा. ओके मित्रांनो, तर या पाठच्या पेट्रोल पंपवर हवा भरण्यासाठी आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहे. आता थोड्याच वेळात हायवे सोडूया इकडून आणि खाली जाऊया. तर आपण चाललो आहे श्रीशिलम मल्लिकार्जुनला. आणि बाकी काय 2 स्टेट आपण क्रॉस करणार आहे. सगळ्यात आधी तर हैदराबाद, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे ती. म्हणजे पहिलं महाराष्ट्र, नंतर हैदराबाद. तेच बघूया. तर मी ऑनलाईन चेक केलं तर मला 1300 रुपये टोल दाखवत होता. आणि बाकी काय, चला टाकी फुल केली आता. टोटल इकडून 900 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तर अराऊंड आम्ही 150 किलोमीटर कंप्लीट केले आतापर्यंत. जाऊया आपल्या लालपरीबरोबर. चला. क्लिअर येत असेल की नाही माहित नाही. ट्रकवाले लोक चांगली जागा देत आहेत रे ना. 2-3 ट्रक बाजू में हो गए ना. बघू शकता आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा घाट लोणावळ्याला आहे आता आपण. तर 838 किलोमीटर बाकी आहेत. तर बघू शकता आपण या ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. नेहमीप्रमाणे लोणावळ्याचा घाट, याच्यामध्ये मजबूत ट्रॅफिक असते. मॅपमध्ये बघू शकता हा जो टर्न आहे ना, इकडे सगळ्या गाड्या एकमेकांना जरा टच होऊ शकतात. त्यामुळे सगळे आरामशीरच जातात इकडून. दाखवतो मी तुम्हाला तो टर्न. लास्ट टाइम मी बाईकने आलेलो. एवढ्या पॅचमध्ये बाईक अलाउड आहे या मित्रांनो. तर 795 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्याला श्रीशिलमसाठी. आणि 100 किलोमीटर कंप्लीट केले थांबलेलो. जस्ट एक्सप्रेस हायवे आपण आता टोल भरला, इकडे आलो आणि गाडीची अवस्था बघा कशी झाली आहे एकदम. चला आता निघूया, पुढे जाऊया. बघा ही पुढची जर्नी. रात्रीचा मुंबई पुणे सातारा एक्सप्रेस हायवे. आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सोडलेला आहे आणि 779 किलोमीटर बाकी आहे. आणि बघू शकता हा पुढचा लेफ्ट, वाकडपासून लेफ्ट आहे हा सोलापूरसाठी. वाकडपासून आपण वाकडला पोहोचलो. हे मेन जंक्शन आहे पुण्याचं. इकडे खूप ट्रॅफिक असतं. तुम्ही जेव्हा पण याल यही है ना. इधर 1-2 बार काम से आया था ये सिग्नल पे. जर या रस्त्याने ट्रॅव्हल करताय तर पुणे रात्रीच सोडा, कारण तिकडे खूप ट्रॅफिक लागेल तुम्हाला. कारण पुण्याच्या आतून गाडी जाते पूर्ण. आणि आय थिंक रात्र होती त्यामुळे काय आम्हाला ट्रॅफिक भेटली नाही. आणि 2-3 ब्रिज पण बंद होते. तर त्याच प्रकारे आता आपण चाललो आहे. बघा फक्त पुणे रात्रीचं क्रॉस करा एवढं लक्षात ठेवा. तर टोटल आमची ही 930 किलोमीटरची राईड आहे. आणि आपण चाललो आहे श्रीशिलम मल्लिकार्जुन. तर आधी आमचा हैदराबादला थांबायचा प्लॅन होता, पण नंतर आम्ही विचार केला की डायरेक्टच जाऊया तिकडे.
बघूया. ॲक्च्युली तिकडे कसं आहे, श्रीशिलमच्या आतमध्ये एक जाण्याच्या आधी एक जंगल लागतं. त्याच्यामध्ये एंट्री 6 वाजेनंतर बंद आहे, 6 का 8 वाजेनंतर, आणि सकाळी 6-7 वाजता ओपन होतं. तर त्याआधी जर आपण पोचलो तर जाऊया, नाही तर मग हैदराबादमध्ये स्टे करूया. दाखवतो पुढचा सीन. फायनली आपण टोलला पोहोचलेलो आहे. बघू शकता आता टोल 695 किलोमीटर्स बाकी आहेत. वेगळाच कॉन्फिडन्स येतो चालवताना. अंधारात थोडंसं काही दिवसांनी कमी असतं, त्यामुळे उजेडात तर आम्ही आता राऊंड या रोडवर 120वर टच करून चालतोय. 100-120 मस्त रोड आहे, बघू शकता. ओके मित्रांनो, तर कुठे आता आपण बघूया कोणत्या तरी आपला हा टोल आहे इकडे. असं टोल नंतर जरा थांबलोय स्ट्रेचिंग करण्यासाठी, आणि झोप पण येत होती. तर सकाळचे वाजलेत काहीतरी 7, आणि कोणत्या जागेवर आहे, या जागेचं नाव काय आहे विचारूया. जागेचं नाव काय? हां, कोणतं? टेंभुर्णी. अच्छा, आहे काय? सोलापूरमध्येच आहे अजून आपण. ओके मित्रांनो, चला अजून आपण सोलापूरमध्येच आहोत. तर 580 किलोमीटर्स काहीतरी बाकी आहेत, आणि या टोल नंतर बघू शकता टेंभुर्णी काहीतरी नाव. जाऊया चला, थोडा फ्रेशनं बघूया इकडे. काय निहाल काय बोलतो? हां, निहाल बाली तो का? तर आम्हाला 5 वाजेचा टाइम दाखवतोय, तर बघूया आम्ही कधी पोहोचतो. आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे हैदराबादसाठी. हैदराबाद थोडासा सिटीमधून जाईल. सुंदरसा असा रोड बघू शकता. हैदराबाद रोड दाखवतोय मस्त. तर आता वाजलेत काहीतरी 8:42 झालेत, आणि 491 किलोमीटर्स अजून बाकी आहेत आपले. टोटल आतापर्यंत 450 किलोमीटर केले रात्रीपासून आपण, आणि अशा या सुंदर जागेवर पोचलोय.
रस्ता तर खूप सुंदर आहे. आय मस्ट आहे की ही मल्लिकार्जुनची रोड ट्रिप तुम्ही कारने करा, बाईकने पण मस्त मजा येईल करायला. आणि रोड खूप सुंदर आहेत इकडचे आणि काही ट्रॅफिक नाही काय नाही. ओके मित्रांनो, तर बघू शकता जस्ट असा हा टोल एक क्रॉस केला इकडे. कोणता टोल आहे मी बघून सांगतो तुम्हाला. इकडे थांबलो आहे, जरासं हलकं होत होतो. तर दाखवतो पुढचा प्रवास. अजून 480 किलोमीटर बाकी आहे आमचे. जाऊया पुढे. तर पवनचक्कीचे पंखे बघा इकडे जाता जाता रस्त्यामध्ये लागलेत हैदराबाद रोडवर. आपण कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करतोय आणि आता आपण कर्नाटकामध्ये एंट्री केली आहे. बरं तेलंगणा ना वरती आता सगळे कर्नाटकाचे यांच्या लँग्वेजमध्ये वेगळ्या लँग्वेजमध्ये दिसतील आता तुम्हाला बोर्ड्स. तेलंगणा आहे इधर मॅप में तिकडे कर्नाटका बॉर्डर. गेला बघा किसका लाईन आहे इकडे बघा काय चालू आहे. ओके मित्रांनो, तर फायनली आपण आता पोचलेलो आहात एका ढाब्यावर. इकडे लावली आहे आणि काहीतरी लफडा झालेला इकडे दिसतोय, काय माहित नाही. चला चला आता काय खाऊन जाऊया. तर 3च गोष्टी आहेत इकडे ऑथेंटिक एकदम. आता मागवलंय मेंदूवडा, मसाला डोसा. काय बोलतो, कशी वाटली जर्नी आतापर्यंत? एकदम सुखरूपपणे आले. जिगर पे एक नोट होगा और इसका ट्रेड कोड आएगा तो मेरे को बताओ ना मिनरल्स का. त्याचे ऑफिसचे कॉल चालू आहेत आणि हा पण ऑफिसच काहीतरी करतो. 10 वगैरे टोटल रवी. तुला आता पेट पूजा करूया, त्यानंतर आपण पुढे निघूया. ओके मित्रांनो, तर लास्ट हॉटेलमधून आपण जेवून निघालो. आता जेवण म्हणजे नाश्ता करून इडली, मेंदू वडा आणि डोसा खाल्ला आणि एक पुरी भाजी. जास्त नाही बिल झालं तिकडे. 340 रुपीजमध्ये काम झालं आमचं. आणि आम्ही तेलंगणामध्ये आहोत आता. जस्ट एंटर केलं आहे तेलंगणा आणि तेलंगणातून हैदराबादला एंटर होणार. हैदराबादवरून श्रीशिलम. चला दाखवतो पुढची जर्नी. तेलंगणामध्ये आहोत आपण. इकडे पेट्रोल 107 रुपये. जीपे ऑनलाईन 107 रुपये आहे. इकडे फुल करूया, बघा किती मध्ये फुल होत आहे. दाखवतो पुढचं सीन. आता परत ही सेकंड टाइम टँक फुल करतोय आम्ही. फर्स्ट 3400 मध्ये फुल केली आणि आता बघूया किती मध्ये फुल होते. 3220 पेट्रोल बसलंय आता. हे मित्रांनो, तर बघू शकता आपला कॉकपिट व्ह्यू. बघू शकता. आता आपलं काहीतरी 392 किलोमीटर्स उरले. तर तसेच इकडून या रस्त्याला सांभाळून या. खड्डे आहेत, म्हणजे मोठे मोठे असे खड्डे येतात, एकदम गचके बसतात तसे खड्डे आहेत. आणि गाड्या उलट्या दिशेने खूप येतात, मोठे मोठे ट्रक. त्यामुळे जरा लक्ष ठेवा. बाकी काय 192 किलोमीटर आहे हैदराबाद आता. आणि आपलं डेस्टिनेशन 391 किलोमीटर्स. चला, टोटल 950 किलोमीटर्सची राईड होती, अराउंड 930. आणि आम्ही 600 किलोमीटर कंप्लीट केले आतापर्यंत. किलोमीटर कंप्लीट केले. बघा आता दाखवतो पुढची जर्नी. फायनली आम्ही हैदराबाद क्रॉस करतोय आता. बघू शकता समोर हैदराबादचा रोड आहे हा. डायरेक्ट आपल्याला श्रीशिलम कनेक्ट करेल.
है देखना राइट में कितनी बड़ी बड़ी बिल्डिंग बना के राजा पुष्पा प्रोविंसिया। एक इधर ऊपर जाने के इधर दे रहा हूँ। मस्त बनाया है, ड्रीम ड्रीम होम हैदराबाद में है ना। बघू शकता समोर हैदराबादचा रोड आहे हा, डायरेक्ट आपल्याला श्रीशिलम कनेक्ट करेल. चला दाखवतो पुढचं. नजदीक पोहोचतोय तिकडे दगड बघा, आम्हाला एक वेगळंच हे दिसले दृश्य. फक्त 155 किलोमीटर बाकी आहेत, म्हणजे 3 तास. आणि सिंगल लेन रोड आहे तिकडची. मी जरा हे बघतोय डोंगर बघा कशी दिसतात, म्हणजे दगडं अशी एकावर एक चढून ठेवली आहेत सामने. हो समोर बघा इकडची डोंगरच वेगळी आहेत दगडांनी. पडला ना वाटते का कोणता डॅम आहे नाव पण दिसत नाही डॅमचं. विंडी लेफ्ट प्लॅन मित्रांनो. तर सुंदरसा असा घाट बघू शकता. श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला जाण्यासाठी हा घाट लागतो. तर अजून ते 78 किलोमीटर्स बाकी आहे. आणि आता हा जंगलचा पॅच इकडे चालू होईल. या जंगलामध्ये तर खूप प्राणी आहेत अजून पण. काय दिसलं तर मी दाखवतो. मी इकडे समोर गोप्रो पण लावला आहे. लाइट वेट के लिए रुके थे मैं छोड़ के आ रहे 65 किलोमीटर जिसमें से सीधा ही है. किसका वो बदला है दुकानी वाले वैसे भी हमें नहीं थे फोटो लेने नहीं होएगा ले ले. तर फायनली आपण पोहोचलो आता अमराबाद टायगर रिझर्व टायगर रिझर्व. त्याच्या आतमध्ये बॉटल देना पड़ेगा. 72 किलोमीटर्स भरा हुआ आहे बाकी. भरा हुआ फील्ड ऑल्सो पीले बोल रहे. भरा ये भी फील्ड पूरा खत्म करणे. तर पाण्याच्या बाटल्या फेकाव्या लागतात तिकडे. आत निघून नाही जाऊ शकत. प्लास्टिकचं काही सुद्धा. बोले कितना 50 देना क्या. हेलो आपको किया था कॉल. मुख्य मित्रांनो तर फायनली आपण एंट्री करतोय टायगर रिझर्व मध्ये. बघू शकता इकडे आपल्याला टायगर बघायला भेटतील. डोंट स्टॉप युअर व्हेकल
देखा आहे ना. डोंट स्टॉप युअर व्हेकल असं लिहिलंय मित्रांनो. हे चालू कर ना मोबाईल. ओके मित्रांनो, तर बघू शकता फायनली आपण आत आलेलो आहोत त्या जंगलात. ते जंगल नेहमी मी व्हिडिओमध्ये बघितलेलं बँड गाड्या मागाच्या बाजूनी चालल्यात. तर फायनली आपण ते जंगलात आलो आता, जिकडे आपल्याला टायगर बघायला भेटतील. म्हणून मी एकदम आरामशीर चालेल. इकडे सगळे असे फोटोज लावलेत. हे जस्ट श्रीशिलम मंदिराच्या 70 किलोमीटर्स अगोदर चालू होतं हे जंगल. आणि इकडे आपले वन्य प्राणी असे ठेवले आहेत जपून. किती सोच होते ना 7 बजे 60 किलोमीटर पर डियर क्रॉसिंग है. इसका लुक क्या है बा? क्या बड़ा वाला बंदा अबे गाड्या मागाच्या बाजूनी चालल्यात. तर फायनली आपण ते जंगलात आलो आता, जिकडे आपल्याला टायगर बघायला भेटतील. म्हणून मी एकदम आरामशीर चालेल. इकडे सगळे असे फोटोज लावलेत. हे जस्ट श्रीशिलम मंदिराच्या 70 किलोमीटर्स अगोदर चालू होतं हे जंगल. आणि इकडे आपले वन्य प्राणी असे ठेवले आहेत जपून. सरकारनेच ठेवले असतील आपल्या. आगे रखना पड़ेगा. आगे जाके ले, वो गाड़ी नहीं आना चाहिए. दबा के रखना पड़ेगा ना. और आगे जा. क्यों ऐसा कर रहे हो बंदर? क्या बोल रहा है? जो हट रहा ही नहीं है. गाड़ी वाला ऑलमोस्ट उसको टच होके गया. वाला ने मस्त जगह पकड़ा. तो चले गए ना. पोचते पोचते 9,000 हो गया. 2 बार टंकी फुल हुआ ना, वो इम्पोर्टेंट. बाकी ये तो तर आता इकडे आपण थांबलोय आणि हे बघू शकता हे हॉटेल. इकडून 2 ले आता पुढे जाऊया. तर टिश्यू पेपर संगती ठेवले ते बरं आहे, नाहीतर रिवर. ओके मित्रांनो, फायनली 22 किलोमीटर बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनसाठी. तर हा रस्ता बघू शकता तुम्ही. तर इकडे प्राणी पण असे गायी आहेत. हो गया ना, जंगल तो खत्म ना. इधर तो किती फोटोज खींचली आहे बघा. अच्छा स्पॉट है लगता है. खास नहीं है, बहुत दूर दिख रहा है ना. मजा नहीं आएगा वैसे भी देखने में. समझ रहा है? ये देख यहाँ से ले. रास्ते पे आए फड़क बोलेंगे. ज़्यादा बड़ा है. ये सब बना है, मानना पड़ेगा बनाने वाले को. मतलब जो कामगार लोग, उन लोगों को भी मानना पड़ेगा. स्मूथ बना है. एक ही साइड का चालू है रे. कुछ भी नहीं आ रहा है. आगे चलो ना, अपने को आगे भी मिलेगा. बेल्ट वाले डाल देते हैं.
रुका दे बा, इसके पीछे दबा, नहीं तो हाँ उसके आगे दबा। और इधर तो बहुत आ, इधर ही दबा, इधर ही दबा। बोलते बारिश गिर रही। इधर डाल सकता है क्या? हाँ रुक नहीं, मर्सिडीज के सामने लगा दे। मैंने छतरी इसके लिए तो ला, मुझे पता था ऐसा दुश्मन मुझे आएगा। रावत शॉट है कि नहीं, कितना बड़ा हाँ, डैमेज देख तो क्या लग रहा है। पिक्चर में जो देख रहे हो अभी देख रहे लाइव। तर फायनली बघू शकता तुम्ही श्रीशैलम डॅम. एवढा मोठा डॅम मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितला. पाणी बघा काय उडतंय, माझ्या डोळ्यांनी हे नाही होते, विश्वास नाही होते. हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. शिट, हा मेस्मरायझिंग व्ह्यू बघू शकता मित्रांनो श्रीशैलम डॅमचा. बाप रे, कधी मी जीवनात असा व्ह्यू बघितला नव्हता. चला आता जाऊया. दिख रही है भाई, इतना कि उधर तो तहस नहस मच रहा है. भीग गए तो अभी यहाँ से तो नहीं भीगने पता है. या जागेवर आलो आता आपण. बघू शकता खूप ब्युटिफुल जागा आहे. बाप रे, आपली लालपरी इकडे आणि हा डॅम. आता जस्ट आम्ही इकडेच होतो. एकदम वेगळाच डॅम आहे, फर्स्ट टाइम बघितला. आणि एक इल्युजन तुम्हाला दाखवतो इकडे. हे इल्युजन कसं वाटतंय तुम्हाला? आणि काय करताय लहान पोरं. बाकी काय नाही, बस चला आता जाऊया, रूम बुक करूया, आराम करूया. दिवसभर गाडी चालून आता थकलोय. रूम बुक करने के लिए अपने पास दीपक नहीं है. 900 किलोमीटर झाले आजचे. आणि फुल व्ह्यू बघू शकता. एवढ्या लांब एवढी गाडी चालवल्यानंतर आपल्याला सगळं वसूल होतं. हे बघा, बघू शकता आपण. अरे इधर एंट्री फीस है मेरे सामने 70 रुपया. व्हीकल टाइप का फॉरेस्ट चेक पोस्ट लिंगालुत्तू. जाऊया, आपलं काहीतरी 25 किलोमीटरचं जी जर्नी बाकी आहे मंदिराकडे जाण्यासाठी. मंदिराकडे जाता जाता हे सगळे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवले. जर तुम्ही येता इकडे तर नक्की याच रस्त्याने या, खूप सुंदर दृश्य भेटतील. आणि इकडे समोर बघू शकता अजून एक एंट्री टोल आलेला आहे. तर काय माहिती आहे, फास्टॅग चालतो इकडे. चाला, 70 रुपये. बाप रे, कापले ऑटोमॅटिक, कापले आपले. वाईफाई चालू नहीं है क्या? बंद कर दिया. स्टार्ट फोन चालू है, देख चार्ज पे लगा. चार्ज पे तो ये है ना. रिक्शा खोलेगा तो इधर भी ये भी नदी है. वो लड़का लेके वो बोट लेके ये कर रहा था ना. मच्छी का बाजार है क्या? मच्छी मार्केट है. अरे हाँ रे. बोट आई थी, यहाँ तक आई लगता है बोट. किधर है बोट? लेफ्ट में रखी थी ना वो, बच्चे लोग इसमें ये कर रहे थे. पानी साफ रहेगा ना डैम का? क्या बोलता है बा? ये गंदा रहेगा? साफ रहेगा. फिल्टर हो क्या है जमीन के अंदर से इतना बारिश का जमा हुआ था. झाड़ जो
तो एक दूसरे पे आपटा हुआ, क्रिस्टल क्लियर निकला है आपट के, और उसमें तू नहाया, मतलब तू पवित्र हो गया। तू नहीं रहा है क्या? मैं ऑलरेडी पवित्र हूँ ना। बड़ा मार्केट है। हाँ मैंने मच्छैक से इधर लो। रहने के लिए किधर आएगा? रहने के लिए इधर ही रहना पड़ेगा आगे अपने को। आके मतलब अपनी मच्छी अच्छी भी खरीद ली है, रुक के थे ये इधर से पकड़ देगा। इधर ही लेते क्या बोल रहा है? सीधा ही मुझे अलाउड नहीं क्या रे? डैम इधर वापस आता है, दिखता है वापस क्या डैम। हाँ ये क्या है? राइट में पानी छोड़ रहा है, इधर से भी अलग व्यू है रे। ये देख। अरे हाँ इधर से मस्त व्यू है उल्टा। अरे से बाजू से लिया है। नहीं है, अबे मेरा उधर- अच्छा है, मेरा अच्छा नहीं है। उधर उल्टा उड़ रहा था। ये देख कोई तो आदर से उसको पता 4 लोग ऐसा कुत्ते के साथ मारेंगे। नहीं रे, किसी को मारने का नहीं है पर क्या। अरे ये रोड पे बनाया है इन लोगों ने तो। डेंजर है रे बहुत। डेंजर शॉट है बाप रे। गिरेगा बोल के क्या भरोसा कर सकता है? अपने आने के टाइम पेट्रोल मिलेगा क्या है अपने को? क्यों कितना है अभी? हाफ टैंक है। ठीक है ना? पर नहीं है। देख देख वो भी इधर से क्या दिख रहा है। रोहन इसके बाद में नहीं आएंगे यार, रुक जा मैं तो बोलता हूँ। हाँ इधर लगा था पुलिस वाला आगे भगा रहा है रे। काय के लिए। अब इधर से अच्छे से दिखेगा ये बात। इतने जने तो लोगों को नहीं भगा रहा है। भगा रहे देख। आगे लेने बोल रहा है। एक मिनट इकडून येतो इकडून येतो। चल 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 उतर जा उतर जा उतर जा। ये गाना सुना हुआ लग रहा है। सुना हुआ कॉपी किया हुआ। कॉपी का तू नहीं बता क्या हो एक तो। ये देख इधर दिख रहा है सनसेट। जा देख के आ जा, पूरी मार और जा देख के आ। रोक ना, कुछ निकाल दे ना सनसेट का। हाँ अभी 5 बार रुका था तभी क्या कर रहा था। 2 ही बार रुका है बस। नल्ला मल्ला की घाटियों का एक्सपीरियंस है अभी हमें। नल्ला अभी मैं बोल सकता हूँ मित्रांनो, नल्ला मल्ला घाटीमध्ये आपण चालवली आहे गाडी। ते पण सगळ्यात डेंजरस घाट आहे वाटतं मला आतापर्यंत। हा तर बस पेट्रोल उरू द्या जाता जाता, अजून काय नको जीवनात। इकडे आलो आपण, बागलकोट या जागेचं नाव आहे। 1200 रुपये मध्ये 4 जणांना भेटली आहे। कसं यांची लँग्वेज बोलून हां कशी कशी लँग्वेज समजून बोलून केलं डन। आता 1200 मध्ये दाखवतो तुम्हाला रूम कशी आहे इकडे, आणि उद्या सकाळी आपण मंदिराला पाया पडायला जाऊया। चला, तर या हॉटेलवर आपण थांबलेलो, बघू शकतो रूम, आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी आम्हाला जेवण पण आहे। इकडे जेवण आहे, आता घेऊया। आणि काय, चला जेवायला बसू, दाखवतो काय काय जेवायला आज। संध्याकाळचे वाजलेत काहीतरी 8:30, जेवूया आणि बाहेर राऊंड मारूया, बघूया परिसर कसा आहे। मग पुढचा प्लॅन दाखवतो तुम्हाला उद्याचा। तर आज तारीख आहे, आज मी तारीखच नाही सांगितली, व्लॉग सुरू केला आणि तारीखच नाही सांगितली। आज तारीख आहे 10, 11, 12, 13 अशा 4 दिवसाचा प्लॅन केला आहे मी ट्रिपचा। तर दाखवतो तुम्हाला पुढचा पण प्लॅन आता। असं काही सांबार राईस आणि गोड भेटले खायला। तू काफी मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज आहे 11 तारीख आणि सकाळी सकाळी जरा उठलो आम्ही आता।
सकाळचे वाजलेत 7-7:30 झाले आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा कचऱ्याची गाडी आली वाटतं इकडे. मंदिर या साईडला आहे कुठे, तर खूप सुंदर अशी सकाळ. आणि निघूया आता थोड्या वेळात ज्योतिर्लिंगला जाण्यासाठी. त्याच प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक म्युझियम पण आहे, म्युझियम मंदिर, ते पण बघूया. त्यानंतर गणपती मंदिर आहे, जर इकडे येत आहे तर गणपती मंदिराकडे जा, विजिट करा. साक्षी मंदिर नाव आहे मंदिराचं. बाकी काय, चला बघत राहा व्लॉग. आजचा दिवस दाखवतो तुम्हाला. संध्याकाळी आपण हैदराबादसाठी निघूया. आणि काय खूप सुंदर इकडचं, पाऊस नाही आहे बिलकुल, बघू शकता. आणि हे एक ट्रस्टचं हॉटेल आहे, तिकडे थांबलोय आम्ही. फक्त 1200 रुपयामध्ये 4 जणांना, विथ AC. नॉन AC 700 रुपयामध्ये भेटेल तुम्हाला. रूम्स सगळे अवेलेबल असतात आणि स्वस्त आहे तिकडे. चला ओके मित्रांनो, तर आपण रेडी झालेलो आहोत आता. बघू शकता सगळे रंगोळ करून एका तासात. काय मस्त व्ह्यू आहे. जवळच 1 किलोमीटरवर मंदिर आहे इकडून. आणि हे मंदिरच्या प्रिमाइसेसच्या आतमध्ये आपण आता. चला, तर आम्ही जिकडे राहिलोय तिकडचं हे व्ह्यू बघा. हा म्हणजे ट्रस्टचं हॉटेल आहे टाईप. रूम्स असे सगळे अवेलेबल आहेत. लॉक करतो आणि आता आम्ही निघतोय श्रीशैलम मंदिरासाठी फायनली. चला, हे पाटी हॉटेल थांबलोय. रात्री व्ह्यू दिसत नसेल, खूपच सुंदर बनवत आहे. इकडे गाडी आपण पार्क केली, निघालो, गाडी पार्क केली आणि आता चाललोय आपण ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला, मल्लिकार्जुनच्या दर्शनाला. खूप सुंदर अशी सकाळचे वाजले आहेत, म्हणजे अराउंड 9:45 झालेत. तर काय बोलतो अक्षय, कसं वाटतं आता फायनली मंदिरात जातोय 1 दिवसानंतर, पूर्ण ट्रॅव्हलिंग नंतर. बस अब दर्शन हो जाए, जिस चीज़ के लिए आए हैं फाइनली टाइम आ चुका है. एक अलग देखा क्या कि टूरिस्ट गाड़ी नाही रे, काहीतरी अशी रॅली निघते. इकडे जस्ट येऊन आम्ही राईड घेतला. हा गाना देख, गाना सुना. कोणचा गाणं आहे पता नहीं मेरे को, बस सुनतो. मंदिर आहे మొబైల్ ఫోన్ ఉంటే లాకర్ రూమ్ లో పెట్టండి. 11:30 తర్వాత దర్శనానికి ఓపెన్ అవుతాయి. मार्केट आहे. ज्योतिर्लिंग आहे बघा इकडे आतमध्ये. तर जाऊया आपण. मंदिराचं गेट आहे इकडे राईट साईडला. इकडून खाली आलो, जर चांगला फोटो पाहिजे असेल तर इकडे या, कारण आतमध्ये याला मोबाईल अलाउड नाही आहे. समोर मंदिर. अरे अरे मंदिर बघू शकतो. सुंदर असं मल्लिकार्जुन मंदिर. ओके मित्रांनो, तर आता पाया पडून आलोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगकडून. खूप असं मस्त दर्शन झालं आणि आता आपण निघतोय पुढे जाण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे एक मंदिर आहे, मंदिर काय ते म्युझियम आहे, तिकडे जाऊया. चला निघूया. आणि इकडे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, तर मोबाईल चप्पल तुमची गाडीतच ठेवा. आतमध्ये लॉकर आहे, तिकडे ठेवा. डालना और रुक जा ना 2 मिनट, पानी पीना ना. चलो
तभी देख लिया था मैंने, अपन बार इधर गए थे ना। अपन फाइनली पोहोचलोय. किधर किधर आगे रे वो देख सामने आहे, दिख रहा है? इकडे महाराजांचं मंदिर आहे. असं मस्त मंदिर आहे बघा. अगर आप चाहते मैं टीम को भेजूँ तो मैं तो मंडे तक भेज पाऊंगा. नहीं लिखा बघू शकता महाराजांचं मंदिर. इकडे सगळं असं काय काय स्टोरीज लावली आहेत. ते इकडे मल्लिकार्जुनला येत आहे तर मस्ट विजिट. बाजीप्रभू देशपांडे. बाजूच्या ह्याच्यामध्ये आलं आता मंदिर, श्री शिवाजी ध्यान मंदिर. ध्यान करते महाराज. नाम क्या है ये किले का? राजगढ़ है. राजगढ़ है, कोंकण में आता है. शिवनेरी किल्ला आहे हा, बघू शकता इकडे. हा प्रतापगड. आणि तिकडे राजगड आहे त्या साईडला इकडे. आणि महाराजांची मूर्ती ध्यान करताना. ओके चला बाय बाय बोलूया. मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. बाय बाय बोलूया आणि निघूया आता. चला जाऊया आता रूमवर जाऊया. इकडे चेकआउट करायचं अजून खूप काम आहे. टिकट काउंटर पर एग्जिट शोधतायत पूरे. अरे इधर से जाने का है, वहां से इधर. अरे यार वो भी घूमने आया तो उसको पूछ रहा है. चेकआउट करतोय मल्लिकार्जुन श्रीशैलम वरून. तर हा आमचा रूम होता. चला चेकआउट करूया. दीपक के सर का मत लेना. दीपक का सर कोण आहे? चला निघूया हैदराबादला जाण्यासाठी. त्या अगोदर आपण कुठे जायचं आपल्या? साक्षी गाव काय बोलतोय? कोणतं? साक्षी गणपतीच्या मंदिरात जाणार आहे आता. श्रीशैलम वरून आता निघूया. ते तुडी आहे काय शाळेचं मस्त होटेल. इकडे आल्यावर इकडे स्टे करा जरूर. जाऊया आता हैदराबादला.